देवाची स्तुती असो. मित्रांनो, तुम्हाला खरे स्वातंत्र्य हवे आहे का? येशू म्हणतो, सत्य तुम्हाला मुक्त करील. आज आपण जाणून घेऊ हे सत्य आपले जीवन कसे बदलते. आपण सगळे काही ना काही बंधनात अडकलो आहोत. पाप, भीती किंवा भूतकाळ. स्वातंत्र्य फक्त बाहेरचे नसते, तर आतून मिळणारे खरे स्वातंत्र्य आहे. येशू म्हणतो, माझे वचन जाणाल आणि सत्य तुम्हाला मुक्त करील. चला या संदेशात त्याचा अनुभव घेऊया. योहान 8 वचन 31-32 मध्ये, मग येशू त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या यहुदांना म्हणाला, जर तुम्ही माझ्या वचनात स्थिर राहाल तर तुम्ही खरेच माझे शिष्य आहात आणि तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला मुक्त करील. येशू सांगतो की खरे स्वातंत्र्य फक्त सत्यामध्ये आहे. जग आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये स्वातंत्र्य दाखवतो. पैसा, सुख, यश, प्रसिद्धी, पण हे सर्व तात्पुरतं आहे. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे पाप, भीती आणि बंधनातून मुक्त होणे. येशू सांगतो, जर आपण त्याच्या वचनात राहिलो तर आपण त्याचे खरे शिष्य आहोत. त्याचे वचन आपल्याला सत्य शिकवते आणि ते सत्य आपल्याला मुक्त करते. आपल्यासाठी याचा अर्थ पापापासून मुक्ती. आपण पापी आहोत, पण येशूचे रक्त आपल्याला शुद्ध करते. भीतीतून मुक्ती. जगात अनेक संकटे आहेत, पण येशू आपल्याला धैर्य देतो. नवे जीवन जगण्यासाठी मुक्ती म्हणजे फक्त वाईटातून सुटका नव्हे, तर नवे आणि अर्थपूर्ण जीवन जगणे, प्रेम, शांती आणि आनंदाने भरलेले. मित्रांनो, तुम्ही अजूनही पाप, भीती किंवा भूतकाळाच्या कैदेत आहात का? आज येशू तुम्हाला सांगतो, माझ्याकडे या, माझे वचन जाणून घ्या आणि मी तुम्हाला मुक्त करीन. देव तुम्हाला आशीर्वाद देव. येशूचे वचन हे सत्य आहे आणि तेच सत्य आपल्याला खरे स्वातंत्र्य देते. सेट फ्री इन क्राइस्ट.